तू असशील कोणीही, तू असशील कोणीही, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार किंवा नोकरदार. तू असशील कोणीही, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार किंवा नोकरदार. मराठीच्या जीवावर मिळवत असशील मोठा पगार. पण तुला भस्म्या झालाय, माजवलाय तू मोठा भ्रष्टाचार. मेल्या तुझ्या भावना, तुझं माणूसपण, तुझे आचार आणि विचार. एवढ्या चुका तू फक्त पैशासाठी केल्या. अरे एवढ्या चुका तू फक्त पैशासाठी केल्या. तुला मराठी कळतं का रे आई घाले. मी पाहिली ती शाळा जी सडते कोपऱ्यात. मी पाहिलीये ती शाळा जी सडते कोपऱ्यात. शिक्षण सम्राटांच्या टोळ्या मात्र फिरतायत एसीच्या गाड्या. जिथे वाजायची शाळेची घंटा, तिथे बार आणि हॉटेल झाली. जिथे वाजायची शाळेची घंटा, तिथे आज बार आणि हॉटेल झाली. आणि गोरगरिबांच्या लेकराचे स्वप्न मारण्याची तुम्ही कवायत सुरू केली. पटसंख्या घटली सांगत तू मराठी शाळांना कुलूप ठोकणार. पटसंख्या घटली असं सांगत तू मराठी शाळांना कुलूप ठोकणार. आणि खाजगी संस्थांचे उंबरे मात्र सोन्याच्या विटांनी मागणार. तुझ्या फाईलवरच्या सह्यांनी मराठीची मान कापली. तुझ्या फाईलवरच्या सह्यांनी मराठीची मान कापली. आणि इंग्रजीच्या नावाखाली इथल्या शिक्षणाची अब्रूच विकली. शिवबाचा हा महाराष्ट्र जिथे मायबोलीचा होता स्वाभिमान. शिवबाचा हा महाराष्ट्र जिथे मायबोलीचा होता स्वाभिमान. आज तिथेच मराठीचा तू मांडून तमाशा स्वतःला ठेवलंच गहाण. शहरांच्या गल्ली बोळात आज परप्रांतीयांनी मांडलेत संस्कार. शहराच्या गल्ली बोळात आज परप्रांतीयांनी मांडलेत संसार. आणि तू खुर्चीसाठी त्यांच्याच गळ्यात घालायला लागलास पुष्पहार. ऐक, भ्रष्टाचारी व्यवस्थेत तूच त्यांना पोचतोय शिकडे. आणि माझे मराठी तरुण मात्र बेरोजगार फिरतायत चोरीकडे. त्यांची भाषा, त्यांचे सण इथे राजरोस मिरवतात. त्यांची भाषा, त्यांचे सण इथे राजरोस मिरवतात. आणि आपल्या मराठी शाळा मात्र विद्यार्थ्यांसाठी तरसतात. जाती धर्माच्या भिंती तू शाळांच्या अंगणात उभा केल्या. जाती धर्माच्या भिंती तू शाळांच्या अंगणात उभ्या केल्या. एकतेच्या प्रार्थना जिथे होत होत्या, तिथे दंगलीच्याही ठिणग्या गेल्या. लक्षात ठेवा, लाखोंच्या डोनेशन शिवाय शिक्षण मिळेना होईल. लक्षात ठेवा, लाखोंच्या डोनेशन शिवाय शिक्षण मिळेना होईल. गरीब बापाचं कंबळ मात्र भडव्यांच्या कमिशन पाहिजे. गरीब बापाचं कंबळ मात्र या भडव्यांच्या कमिशन पाहिजे. अरे मुलींच्या शिक्षणाची वाट महापुरुषांनी उघडी केली. अरे मुलींच्या शिक्षणाची वाट महापुरुषांनी उघडी केली. पण तुझ्या असुरक्षित राजकारणाने ती पुन्हा काळोखात नेली. शिव, शाहू फुले आंबेडकरांचे विचार तू फक्त भाषणात उच्चारतोस. शिव, शाहू फुले आंबेडकरांचे विचार तू फक्त भाषणात उच्चारतोस. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विचारांना पायदळीत उडवतोस. आणि आता जातीवादाचा विषारी प्याला तरुणांच्या हातात दिलास तू. महापुरुषांच्या शौर्याचा फक्त राजकीय वापर केलास तू. शिक्षणाचे बाजारीकरण करून त्याला लाखोंच्या घरात नेलं. केजी पासून विकत शिक्षण आणि आरक्षणाचं टमकं सुरू करून दिलं. अरे स्वार्थासाठी तू विचारांचाही लिलाव केला. अरे स्वार्थासाठी तू विचारांचाही लिलाव केला. शिक्षण देण्याऐवजी जाती धर्मात वाद लावून दिला. कडक इशारा आहे माझा, कडक इशारा आहे माझा या जातीवादी बुजगावण्यांना. इतिहास माफ करणार नाही तुमच्या या घाणेरड्या कृत्यांना. आता शेवटचं तुला सांगतो, जो शब्द तुझ्या मनाला टोचलाय, आय घाल्या हा शब्द प्रत्येक जिम्मेदार बुजगावण्यासाठी मी वापरलाय. माझ्या बीडच्या मातीत आय घालणे म्हणजे आईला दुसऱ्याच्या स्वाधीन करणे आहे. माझ्या बीडच्या मातीत आय घालणे म्हणजे आईला दुसऱ्याच्या स्वाधीन करणं आहे.
ज्याप्रमाणे तुझं माय मराठीला हिंदी इंग्रजीच्या पायाखाली नेऊन धरणं आहे, ज्या मराठीने तुला नाव दिले अधिकार आणि सत्ता, अरे ज्या मराठीने तुला नाव दिले अधिकार आणि सत्ता, तिला शाळेतूनच संपवायला निघालाय कारण तुला मिळावा भत्ता. मराठीला माय म्हणता म्हणता तिला संपवायला निघालासाच, म्हणूनच आयघाल्या शब्द तुझ्या कर्मासाठी मी वापरलाय खास. माय मराठीचे जो रक्षण करेल तोच तिचा खरा वारसदार. माय मराठीचं जो रक्षण करेल तोच तिचा खरा वारसदार. बाकी तुझ्यासारखे भ्रष्ट केवळ खुर्चीचेच गुलाम. पण मला सांग, एवढ्या चुका तू फक्त पैशासाठी केल्या? अरे मग तुला मराठी समजतं का रे आयघाले? कविता जर आवडली असेल तर एक शेअर नक्की करा आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही कविता पोहोचवा. आपल्याला मराठी जर वाचवायची असेल तर सगळ्यांना, सर्व तरुणांना पुढे येऊन लढावं लागेल. प्रत्येक मराठी माणसाला जागृत करावं लागेल. त्यासाठी प्रत्येकापर्यंत ही कविता पोहोचवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.